ॲक्च्युली गोष्ट ही झाली ना, माझ्याकडे अजून 2-3 मिनटं आहेत. खाली जाऊन तसं क्रूची वाट बघावी लागेल. तर गोष्ट ही आहे ना की माझा हा 3 डे पॅटर्न होता आणि फर्स्ट डे होतं जेटामध्ये लेओव्हर, सेकंड डे होतं कॅलिकटमध्ये लेओव्हर आणि थर्ड डे कॅलिकट टू मुंबई एक सेक्टर करायचं होतं. असा 3 डे पॅटर्न होता. पण परवा मी जसं सांगितलं माझा 5 आवर्सचा डिले झाला फ्लाईटवर आणि FTTL फ्लाईट ड्युटी टाईम एक्सटेन्शन एक दिवसात किती फ्लाईट करू शकतो, किती डिलेमध्ये फ्लाईट ऑपरेट करू शकतो ते बर्स्ट झालं. लाईक हे थर्ड टाईम आहे या महिन्यामध्ये जे असं झालं. तर त्याच्यामुळे आमचा लेओव्हर आम्हाला जास्त द्यावा लागला, रेस्ट पीरियड जो असतो जेटामध्ये. आणि त्याच्यामुळे जी आमची 11:30ची फ्लाईट होती जेटा टू कॅलिकट ती त्यांनी दुसऱ्या क्रूला दिली आणि त्या क्रूचा जी फ्लाईट होती जेटा टू अहमदाबाद रात्री 3 वाजता ती आम्हाला दिली. तर ते 11च्या ऐवजी आम्हाला रात्री 3 वाजता निघावं लागलं. तर ते रेस्ट पीरियड आमचा वाढला आणि मग आम्ही आलो इकडे. ती पण फ्लाईट थोडी डिलेच होती जसं मी काल सांगितलं. आणि मग अहमदाबादचा क्रू ती फ्लाईट ऑपरेट करणार होता. तर म्हणून त्यांचा तिकडे संपणार होता. पण आता आम्ही आहोत तिकडे तर आम्हाला घरी परत पाठवायचं ना, तर त्यांनी आम्हाला डेडिकेटिंग फ्लाईट दिली ॲज अ पॅसेंजर. तर असं मी म्हणून आता मुंबईला चालली ॲज अ डेडिकेटिंग क्रू. आणि मला एवढी एक्साइटमेंट होते की कधी मी घरी पोचेन आणि भेटेल सगळ्यांना. आणि मी आता सगळं गुगल करते की काय घेऊन जाऊ शकते, की प्रेग्नंट पहिला काय गिफ्ट देता येईल, नाही तर ती काय खाऊ शकते ते मी आता एअरपोर्टवरून ट्राय करून घ्यायला जर मी आला तर. आणि मला असं होतं की मी कधी बघते त्या बाळाला. चला लेट्स गो, मी तुम्हाला दाखवते लवकर. लेट्स गो. इथे सगळीकडे असे ना एकदम क्रिएटिव्ह मिरर्स लावलेत हर फ्लोअरला. माझ्या डोक्यावर हॅटची लाईन बनली आहे. तर मी आली आहे फ्लाईटवर. आता वाजलेत 8:35चा डिपार्चर आहे. बॉम्बेमध्ये सगळ्या फ्लाईट्स डिले आणि डायव्हर्जन झाले आहे. बॉम्बे आहे ऑरेंज अलर्टवर आणि 12 तासापासून पाऊस पडतोय त्यामुळे सगळीकडे पाणी भरलं आहे. तर होपफुली आय लँड ऑन टाईम. आणि मग मला मिठाई पण घ्यायची आहे, पण मी ती बॉम्बेमध्ये जाऊन घेईन. आम्ही आमची 1-2 कामं निपटवायला थोडे आलोय तिकडे आणि इथून आम्ही जाणार हॉस्पिटलमध्ये. इट्स नॉट चॉकलेट, इट्स हॉल्स. इट्स मिंट. जे एकदा बांबू चेहऱ्याला लावलेले ना ते तो फ्लेवर. ईट. रॉकी तू बडे भाई आहेस आता, रिस्पॉन्सिबल आहेस तू आता. तुला रिस्पॉन्सिबिलिटीने बिहेव करायचं आता. मला द्या. तुम्ही त्याला का करताय? तू त्या गोळीला बघत बसशील आणि लाईनीने लावेल. तेव्हा हे बापरे. आहे ना, तुला बोल ना. रॉकी बोर्ड ऑफ डिरेक्टर. रॉकी एक मिनिट बोलू नका ना. रॉकी बोर्ड ऑफ डिरेक्टर इकडचा. त्याचं प्रमोशन झालंय डिरेक्टली. तो बडे भैया झालाय आणि तो बोर्ड ऑफ डिरेक्टर पण आहे. तेव्हा तो सगळ्या बाटल्या लाईनीने तो बाटल्या सगळ्या लाईनीने लावून ठेवतोय. गुड जॉब. हे तुम्ही याला सांगायला बोलतो. हाऊ मेनी बॉटल आर देयर, यू कॅन टेल. हॅलो, कोणाशी बोलतोयस तू? हॅलो. हा